मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता 3 सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 3 मधील विभाग इंग्रजी आज आपण पाहणार आहोत. प्रश्न पहिला. विच आउट ऑफ द फॉलोविंग इज रॉंग पेअर ऑफ रायमिंग. खालीलपैकी यमक न जुळणारी जोडी कोणती? पर्याय क्रमांक 1 पॉकेट जॅकेट, पर्याय क्रमांक 2 नेम गेम, पर्याय क्रमांक 3 गेट डेट आणि पर्याय क्रमांक 4 मॅन आणि सन. पर्याय क्रमांक 4 मध्ये यमक जोडी जुळत नाही, कारण पहिल्या 3 पर्यायामध्ये शब्दाचा उच्चार सेम आहे. पॉकेट जॅकेट POCKET शेवट लागला आणि GACKET जॅकेट आणि नेम NAME आणि गेमची GAME शेवटी सेम अक्षर आले आहेत. आणि तसं मॅन MAN मॅन, इथं FAN पाहिजे होतं, इथं SUN दिले. सन म्हणून पर्याय क्रमांक 4 ही जोडी जुळत नाही. प्रश्न दुसरा. सिलेक्ट द ॲक्शन वर्ड रिलेटेड विथ द गिवन पिक्चर. सोबत दिलेल्या चित्राशी संबंधित क्रियावाचक शब्द निवडा. हा मुलगा काय करतोय? अंगठे धरतोय. अंगठे धरण्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? बेंड. पर्याय क्रमांक 2. जंप म्हणजे उडी मारणे, स्माईल म्हणजे हसणे आणि बेंड म्हणजे अंगठे पकडणे, म्हणून पर्याय क्रमांक 2. चूज द अल्टरनेटिव्ह विच शोज रॉंग वे ऑफ रायटिंग द फॉलोविंग स्ट्रोक्स. खालील पर्यायातून अक्षरे लिहिण्याची चुकीची पद्धत कोणती? तो पर्याय निवडा. Y बरोबर आहे. P हा पर्याय सुद्धा बरोबर आहे. Q पर्याय क्रमांक 3 हा चुकीचा आहे. H पण आपण असंच लिहितो. प्रश्न क्रमांक 4. विच ऑफ द फॉलोविंग इज अ रिक्वेस्ट. खालीलपैकी विनंती कोणती आहे? पर्याय क्रमांक 1 मे आय कम इन टीचर. मी आत येऊ का मॅडम किंवा सर. सेकंड गुड मॉर्निंग किंवा शुभ सकाळ. लुक ॲट द विंडो. खिडकीकडे बघ. कॅन यू गिव्ह युअर बुक प्लीज. तू तुझे पुस्तक देऊ शकतो का प्लीज. ही रिक्वेस्ट आहे. पर्याय क्रमांक 3. फाइंड द अल्फाबेट फ्रॉम द गिवन शेप्स. दिलेल्या आकारातून इंग्रजी अक्षर शोधा. पर्याय क्रमांक 3 T. हा काय अशाचा आकार दिलाय व, इथं दिले उलट F आणि पर्याय क्रमांक 4 ला दिले 5. मग दिलेल्या आकारातून इंग्रजी अक्षर शोधायला सांगितलं आहे. इंग्रजी अक्षर इथं आहे T. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 6. लुक ॲट द पिक्चर अँड फाइंड द करेक्ट प्रोपोजिशन फ्रॉम फॉलोइंग अल्टरनेटिव्ज. चित्र पहा व पर्यायातून योग्य शब्द योगी अवयव शोधा. वेअर इज द बॉल. चेंडू कोठे आहे ते सांगा. डॅश डॅश द टेबल. चेंडू कुठे आहे? टेबलाच्या वर. वरला काय म्हणते? ऑन. पर्याय क्रमांक 4. अंडर म्हणजे खाली, नियर म्हणजे बाजूला, इन म्हणजे आत आणि ऑन म्हणजे वर. चेंडू कुठे आहे? टेबलाच्या वर, म्हणून ऑन द टेबल. प्रश्न 7. चूज द करेक्ट डिस्क्रायबिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग पिक्चर. खालील चित्राकरिता योग्य वर्णन करणारे शब्द निवडा. ॲन अँग्री फेस. पर्याय क्रमांक 1 रागावलेला चेहरा. अ सॅड फेस म्हणजे दुःखी चेहरा. अ हॅप्पी फेस आनंदी चेहरा. अ फनी फेस आगळा वेगळा. म्हणून हा काय आहे? अँग्री म्हणजे रागात, म्हणून पर्याय क्रमांक 1 ॲन अँग्री फेस. विच ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ वर्ड्स इज इन द करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर. खालीलपैकी शब्दांचा कोणता संच वर्णानुक्रमे बरोबर आहे? पर्याय क्रमांक 4, कारण यामध्ये सगळे अक्षरे ही वर्णानुक्रमाने आहेत.
सगळ्याची सुरुवात आरने झालेली आहे. मग काय करायचं, 2 नंबरचे अक्षरं चेक करून बघायची. पहिलं अक्षर आहे ए, म्हणून ए बरोबर आहे. बी सी डी ई एफ जी एच आय येतं नंतर. आय नंतर ओ येतं. इथं दोन्हीला पण ओ आले. मग काय करायचं, 3 नंबरचे अक्षरं चेक करायची. ए बी सी डीतलं पहिलं जे अक्षर येईल तो पर्याय क्रमांक 3. मग पर्याय क्रमांक 3 मध्ये तिसऱ्या शब्दामध्ये सी पहिल्यांदा आले आणि नंतर यस, म्हणून पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. फाइंड द लेटर्स विच कम्प्लीट्स द फॉलोइंग वर्ड्स meaningfully. दिलेला शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी खालील पर्यायातून योग्य अक्षरे शोधा. इथं शब्द दिलाय आपल्याला NOBE नोब. BA ओके होते का नाही. मग पर्याय क्रमांक 3 टाकून बघायचा. NOTE नोट. बी इथं पण ओ दिले ओ. BOOK बुक. पर्याय क्रमांक 3. सी द पिक्चर ऑफ द फॉलोइंग व्हेकल्स. व्हेकल म्हणजे वाहन. फाइंड इट्स नेम फ्रॉम फॉलोइंग अल्टरनेटिव्स. खालील वाहनाचे चित्र पहा. खालील पर्यायातून त्या वाहनाचे नाव शोधा. इथं चित्र दिलेलं आहे, याचं नाव आहे ट्रॅक्टर, म्हणून पर्याय क्रमांक 3 ट्रॅक्टर. फाइंड द ऑड मॅन आउट. फाइंड द ऑड मॅन आउट म्हणजे वेगळा असलेला शब्द शोधून काढा. टायगर, हॉर्स, लायन, वुल्फ. पर्याय क्रमांक 2 हॉर्स, कारण हा पाळीव प्राणी आहे आणि बाकीचे 3 हे जंगली प्राणी आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 हॉर्स. विच लेटर्स फ्रॉम द फॉलोइंग सेट डू नॉट मॅच विथ इच अदर. खालीलपैकी कोणत्या अक्षराचा संच जुळत नाही. फक्त सीचा जुळत नाही. ओनली सी करेक्ट. पर्याय क्रमांक 3. कारण पहिल्या लिपीतलं एन आणि दुसऱ्या लिपीतलं एन बरोबर आहे. इथं पर्याय क्रमांक 2ला एम, पहिल्या लिपीतलं एम आणि दुसऱ्या लिपीतलं एम हे बरोबर आहे. इथं जी दिले आणि त्याला जोडून ए दिले, हा पर्याय चुकला आहे. इथं पहिल्या लिपीतलं बी आणि दुसऱ्या लिपीतलं बी, म्हणून पर्याय क्रमांक सी हा चुकीचा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड एंड्स विथ द लेटर जी. खालीलपैकी कोणत्या शब्दाचा शेवट जी या अक्षराने होतो. पर्याय क्रमांक 3. कारण बाकीच्या जी एकाची सुरुवात झाली आहे शेवट ईने झालाय, दुसऱ्याचा शेवट सुद्धा ईने झालाय आणि चौथ्या पर्यायाचा शेवट हा आरने झाला आहे. तिसऱ्या पर्यायाचा शेवट जीने झाला आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 14. विच लेटर विल यूज इन द प्लेस ऑफ स्टार टू मेक 2 meaningful वर्ड्स. 2 अर्थपूर्ण शब्द तयार करण्याकरता स्टार या जागी कोणते अक्षर वापराल. पर्याय क्रमांक 3 ओ, कारण DOOR डोअर आणि DOG टॉप. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 15. व्हॉट्स द टाइम इन द क्लॉक. घड्याळात किती वाजले आहेत. इथं आहे मिनिट काटा 12 वर आणि तास काटा 6 वर, म्हणजे बरोबर 6 वाजलेले आहेत. 6 o'clock. पर्याय क्रमांक 3. Read the following prose and answer the given questions. खालील उतारा वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा. The 4 main directions are east, west, north and south. The direction in which the
सन रायसेस इन द ईस्ट. द डायरेक्शन इन विच द सन सेट्स इन द वेस्ट. प्रश्न पहिला, इन विच डायरेक्शन द सन रायसेस. सूर्य कोणत्या दिशेला उगवतो? पर्याय क्रमांक 1 ईस्ट. प्रश्न 17, मेन डायरेक्शन आर डॅश डॅश. मुख्य दिशा टिंबटिंब आहेत. पर्याय क्रमांक 3 4. मेन डिरेक्शन आर 4. पर्याय क्रमांक 3. ईस्ट, वेस्ट, नॉर्थ आणि साऊथ या 4 मुख्य दिशा आहेत. प्रश्न क्रमांक 18, चूज द एक्सप्रेशन ऑफ स्माइली फेस फ्रॉम फॉलोइंग अल्टरनेटिव्ज. खालील पर्यायातून स्माइली फेस असणारा पर्याय शोधा. स्माइली म्हणजे आनंदी किंवा हॅप्पी फेस. पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला दिसतो, म्हणून पर्याय क्रमांक 4. कंप्लीट द फॉलोइंग स्लोगन. खालील घोषवाक्य पूर्ण करा. स्लो अँड स्टडी डॅश डॅश द रेस. पर्याय क्रमांक 4 विन्स. प्रश्न 21, विच मार्क इज यूज्ड 2 टाइम्स इन गिवन सेंटेन्सेस. खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह 2 वेळा वापरले आहे? रश्मी, पूनम, गौतमी अँड पल्लवी आर द बेस्ट फ्रेंड्स. पर्याय क्रमांक 3 रश्मी, पूनम, हे 2 वेळा आलेले आहे म्हणून पर्याय क्रमांक 3. विच पंक्शन मार्क शुड बी यूज द गिवन सेंटेन्सेस. वेअर इज युअर ब्रदर. इथं वेअर म्हणजे तुझा भाऊ कोठे आहे. इथं काय येईल? प्रश्नचिन्ह, म्हणजे इथं त्याने प्रश्न विचारला आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 क्वेश्चन मार्क. प्रश्न क्रमांक 23, कंप्लीट द फॉलोइंग डायलॉग. खालील संभाषण पूर्ण करा. आयुष, मे आय कम इन टीचर. येस कम इन. पर्याय क्रमांक 1 येईल. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ प्रोपोजिशन. पुढील वाक्यातील योग्य शब्दयोगी अवयवाचा पर्याय निवडा. द बुक इज ऑन द टेबल. ऑन हे शब्दयोगी अवयव आहे. ऑन. पर्याय क्रमांक 4. फाइंड द रॉंग पेअर ऑफ कॉन्ट्रॅक्टेड फ्रॉम. संक्षिप्त रूपाची अयोग्य जोडी शोधा. आय आणि डिले. आय शुड बरोबर आहे. शी विल चुकले. डीड नॉट. लेट्स म्हणजे लेट अस. चुकीचा अयोग्य जोडी आहे पर्याय बी. ओनली बी करेक्ट. पर्याय क्रमांक 2.